नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे गहिरे पाणी. लेखन अश्विनी कुलकर्णी. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. घड्याळाने 12 टोल दिले. सारे शहर झोपले. पण सुमी उठली. दरवाजा उघडून विहिरीच्या दिशेने चालू लागली. विहिरीवर येऊन रहाट ओढणार एवढ्यात यशोदामाई म्हणजे सुमीच्या आईने तिला मागे ओढले. विहिरीत घागर पडल्याचा बुडूक असा मोठा आवाज झाला. गेला आठवडाभर रोज रात्री हा खेळ चालत होता. 2 आठवड्यापूर्वी 12 वर्षाची सुमी आणि तिची आई विकासवाडीच्या पाटलांच्या वाड्यात राहण्यास आल्या. पाटलीनबाईंनी त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्या दोघींना कामावरती ठेवून घेतलं. बाकी सर्व वाड्यामध्ये सुबत्ता नांदत होती. बाळगोपाळ व गुराढोरांनी वाडा गजबजवून गेला होता. सुमी तर एवढा थोरला वाडा बघून हरकूनच गेली. पहिले 2 दिवस सारा वाडा पाण्यातच गेले. वाड्याच्या परिसरातील खंदकाजवळ असणाऱ्या विहिरीकडे जाण्यास मात्र सर्वांनाच मज्जा होता. तशी कल्पना माई व सुमीला बाईंनी दिली होती, पण का कोणास ठाऊक सुमीला मात्र त्या विहिरीची फारच ओढ वाटत होती. चंदा, पाटलाची लाडकी लेक, पौर्णिमेच्या चंद्रासारखी देखणी म्हणून तिचं नाव चंदा ठेवलं होतं. सुमीची व तिची छान मैत्री झाली. सहज खेळता खेळता सुमीने चंदाला विचारले, का ग चंदा, त्या विहिरीकडं काहून जाऊन देत नाहीत? मला तर लई इच्छा आहे बघ तिकडं जायची. विहिरीचं नाव काढताच चंदाचे डोळे विस्फारले. अगं बये, अजिबात जाऊ नगस तिकडं, तिचं नाव बी काढू नकोस. हाडळ हाय तिथं एक, म्हणून तिथलं पाणी बी कोण पित नाही, असं सांगून चंदा निघून गेली. पण सुमीच्या डोक्यातून ती विहीर काय जायना. मनाचा हिया करून आणि सर्वांची नजर चुकून अंधार पडल्यावर आपण तिकडं जायचं असं सुमीनं ठरवलं. दिसकलू लागला. रात्रीच्या स्वयंपाकाची लगबग वाड्यात सुरू झाली. आज पाटलांचा वाढदिवस होता. मेजवानीच होती. सर्वजण कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त होते. हाच मोका साधून सुमी खंदकाच्या दिशेने निघाली. काट्याकुट्यातून वाट काढत कशी बशी विहिरीपर्यंत पोचली. विहिरीचं पाणी फारच खोल वाटत होतं. इतके खोल की जणू सुमी त्यात हरवत जात होती. एक टक त्या पाण्याकडे ती पाहत होती. अचानक भीतीची एक कळ तिच्या मस्तकामध्ये गेली आणि ती भानावर आली. मागे सरकून उभी राहिली. तिचे विहिरीकडेच्या हाळाकडे लक्ष गेले तर हाळाच्या दगडावर भरजरी साडी, दागदागिने लेवून एक नितांत सुंदर अशी बाई गुडघ्याभोवती हाताचा कवळा घालून बसली होती. सुमीकडेच पाहत होती ती. वेशभूषेवर तर ती तमासगिरीण वाटत होती. सुमी खूप घाबरली, पण ती काही हालचाल करू शकत नव्हती. सुमी त्या बाईसोबत काही बोलणार एवढ्यात वाड्यात मोठ्याने डीजे वाजू लागला. त्या आवाजाने सुमी भानावर आली आणि घराच्या दिशेने धूम ठोकली. झाल्या प्रकाराने सुमीचा ऊर थडा थडा उडत होता. एकीकडे भीती पण होती आणि दुसरीकडे कुतूहल पण. कोण असावी ती बाई? हडळ तर दिसायला भयानक असती, पण ती बाई, तिच्या एवढी सुंदर अख्ख्या जगात कोण नसेल. आणि ती एवढी गप्प का होती? भयानक हसणं नाही, बोलणं नाही, उलट ती माझ्याकडं प्रेमानंच बघत होती. काय असेल सगळा प्रकार? असे अनेक प्रश्न भुंग्यासारखे डोक्यात घोंगावत होते. याचा छडा लावायलाच हवा असा चंग बांधून सुमी परत एकदा विहिरीकडे जाण्याचा निश्चय करते. आणि तो तिला मिळाला पण. पुन्हा एकदा कलत्या दिसाची वेळ साधून सुमी विहिरीवर गेली. मनात भीती होतीच, पण कुतूहलाने त्यावर मात केली. सुमीने रहाट हलवला तसा कर कर कटकट असा जोरात आवाज झाला.
आलीस पोरी, किती वाट बघायला लावलीस तू. आणि माझी वाट कशापायी बघत होतीस? कोण आहेस तू? वय बाळ, लई मोठी कहाणी आहे बघ, सांगन कवा तरी. मी चंद्रकला, तमाशाचा फड होता माझा. आता चांद वर यायला लागलाय. तू माझं ऐक, एक काम कर, मी देती ते पाटलासनी नेऊन दे. बदल्यात मी तुला चांगली कापडं आणि दागिनं देईन. दागिने व कपड्याचा आमिष मिळताच सुमी आनंदली. चंद्रकलेने तिला एक कापडी खलिता दिला व त्याचबरोबर सरळ जा, माग बघू नग, असा निरोपही दिला. 4च दिवसात अमावस्या होती, त्यामुळं चंद्राचा प्रकाशही नव्हता. घराच्या जवळ येताच विहिरीच्या दिशेने मोठ्यानं किंकाळी ऐकू आली व पाठोपाठ पाण्यात वस्तू पडल्यावर होतो तसा छपाक करून आवाज आला. सुमीची पावलं थबकली, पण मागे वळून पाहू नको असे सांगितल्यामुळे ती थेट घराकडे पळत सुटली. घरी आली तर आई तिची वाटच पाहत होती. सुमी घरात आली तर बोलताही येत नव्हतं तिला. एकदम दम लागला होता. घामाने चिंब भिजलेल्या सुमीचा ऊर धपापत होता व तोंडातून शब्दही फुटत नव्हते. हातातला कापडी खलिता आईकडे देऊन सुमी बेशुद्ध पडली. आई या साऱ्या प्रकाराने घाबरून गेली होती. ती शुद्धीवर आली तेव्हा तापाने फणफणून बाजेवर पडली होती. शेजारी आई, चंद्रा, डॉक्टर व पाटलीनबाई होत्या. सगळीजण काळजीने सुमीकडे पाहत होते. कारण होतंच काळजीचं. कारण सुमी तब्बल 2 दिवसांनी शुद्धीवर आली होती. तिला चंद्रकलेनं दिलेला कापडी खलिता पाटलीनबाईच्या हातामध्ये दिसला. सुमी मोठ्या कष्टानं म्हणाली, बाईसाहेब, तो खलिता मला द्या, मला तो साहेबासनी द्यायचा आहे. हे ऐकताच पाटलीनबाईंच्या भव्य रेखीव कपाळावर आठ्यांचं जाळं दाटून आलं. साहेबासनी? कोण दिला तुला यो खलिता? आता काय सांगायचं, कोणाचं नाव घ्यायचं? मी विहिरीकडे गेल्याचं कळलं तर काय खरं नाही. असे अनेक प्रश्न सुमीच्या मनात थैमान घालू लागले. ती काही बोलेना. हे बघून बाईसाहेबांनी तो खलिता उघडला. तसं खंदकाजवळच्या त्या विहिरीचा रहाट वाजल्यासारखा आवाज आला. तो काळपट रंगाचा रेशमी कपडा होता आणि त्यावर काचकवड्यांच्या खेळात आखतात तसा पट आखला होता. पण थोडासा विचित्र असा पट होता तो. 9 घरांमधून एक रस्तादर्शक बाण होता. त्या बाणाचे मागचे टोक तोंडात पकडलेली जाडगेल्या सर्पाची प्रतिमा फारच भयानक वाटत होती. 9 घरांमधल्या 2 नंबरच्या घरात पौर्णिमेचा चंद्र, 4 नंबरच्या घरात एक नथ, 6 नंबरच्या घरात कोरीव मूठ असणारी समशेर आणि 8व्या घरात फेट्यावर गुंडाळलेली घुंगराची चाळ, अशी विचित्र चित्रे होती. 9व्या घरामध्ये एक मोठा काळा ठिपका होता. एकंदरीत सारा विचित्र प्रकार. पाटलीनबाई विचारात पडल्या, त्या खानाखुणांचा अर्थ काय असावा आणि त्या निर्जीव सर्पाचे डोळे इतके कसे जिवंत आहेत? पाहू, हे कूट उलगडून पाहू, असा विचार करून तो खलिता घरी घेऊन गेल्या. तो खलिता वाड्यात प्रवेश करताच वातावरणाचा नूरच पलटला. वातावरण बदलू लागलं. अचानक आभाळ काळवंडून आलं. विहिरीतल्या शेवाळासारखा उबट ओलसर वास सगळ्या घरात पसरला. देवघरातल्या नंदादीपांची ज्योत वारा न लागताही फडफडून शांत झाल्या. तशी गोदाजी घडल्या अपशकुनानं मनात घाबरली. दुसऱ्या दिवशी गोठ्यात आक्रीत घडलं. एरवी शेरानं दूध देणारी पाटला घरची कपिला गाय अचानक आटली. तिनं अन्न पाणी सोडून दिलं. सगळ्या देखत कपिलेनं जीव सोडला. 4 दिवसांनी बोहरी म्हशीचं कवळं रेडकू तडपडून मेलं. एव्हाना पौर्णिमा उलटून गेली होती. सुमीच्या विहिरीकडील फेऱ्या सुरूच होत्या. तिनं चंद्रकलेला खलिता पाटलीनबाईनं घेतल्याचं सांगितलं. त्यावर चंद्रकला गडगडाटी हसली. तेव्हा प्रथमच ती सुमीला भेसूर वाटली. भीतीनं ती थरथर कापू लागली. ते पाहून चंद्रकला म्हणाली, तू मला भिवू नगस, तुला मी काय बी करणार नाही. तुझं माझं जुनं नातं आहे. तू माझी मदत करत्यास. मला वाड्यात वाट पाडून दिलीस तू, तेव्हा आता तू जा. एका मागोमाग एक अपशकुनी घटना घडल्यानं बाईसाहेब घाबरून तो खलिता घेऊन गोदाजीकडे गेल्या. खलिता उघडून पाहतात तर काय,
तो बाणाचं टोक पकडलेला सर्प एक घर पुढे सरकला होता. दोघीही डोळे विस्पारून एकमेकींकडे पाहू लागल्या. त्यांची तंद्री भंग झाली घोंगराच्या चाळेच्या आवाजानं. दोघीही वरच्या कोठडीकडे धावल्या. तो आवाज चंद्राच्या खोलीमधून येत होता. खोलीच्या दारात दोघीही थबकल्या. खोलीच्या फरशीवर सगळी ओल पसरली होती. काळपट रंगाचं पाणी सगळ्या फरशीवर पसरलं होतं आणि खिडकीपाशी चंद्रा पाठमोरी उभी होती. पोरी, अशी हाकाटी देताच चंद्रा झपकन मागे फिरली. तिचा वेश बघून बाईसाहेबांनी घाबरून किंकाळी फोडली. तमासगीर बाईसारखा वेश, पायात चाळ आणि पांढरा फटक पडलेला चेहरा. डोळ्याखाली ओघळलेले काजळ तिच्या भयानकपणात भर घालत होतं. अगं चंद्रे, ह्यो काय अवतार तुझा? गोदा आजी ओरडताच चंद्रा चिडली व म्हणाली, चंद्रा नाय, चंद्रकला म्हणा. ए म्हातारे, चंद्रकला म्हण मला. चंद्रकलेचं नाव ऐकताच गोदा आजी डोक्याला हात लावून मटकन खाली बसली. 20 वर्षापूर्वीचा सारा घटनाक्रम तिच्या मनात चित्रपटासारखा तरळू लागला. चंद्रकलेच्या फडानं गावाच्या वेशीजवळ तंबू ठोकला. नितांत कोवळ्या सौंदर्यानं तिनं सर्वांना पुरतं वेड केलं होतं. याला गावच्या थोरल्या पाटलाचा लेख. रंगराव ही अपवाद कसा असेल? रंगराव नावाप्रमाणेच रंगेल. त्यात ही सौंदर्य खनी आयती त्याच्या गावात चालून आली. ही संधी तो सोडणारा नव्हता. आपलं दोस्त लोकांचं टोळकं घेऊन तो तमाशाला गेला. तिथं त्यानं चंद्रकलेसोबत असभ्य वर्तणूक केली. तरी पाटलाचा लेख या भीतीनं सगळी फडाकरी लोक गप्प बसली. पण रंगरावने मर्यादा ओलांडत तिचा पदर पकडला. तशी मानी असणारी चंद्रकला बिथरली आणि तिनं रंगरावला कानशिलात लावून दिली. फड बर्फ गिळल्यासारखा गार पडला. झाल्या प्रकारानं रंगराव ओशाळला, रागावला, बिथरला, ताडकन उठून निघून गेला. या अपमानाचा पुरेपूर बदला घ्यायचा याचा त्यांनी चंग बांधला. पण सरळ वार करून नव्हे, चंद्रकलेच्या मनावर वार करून. 2 दिवसांनी मनात काहीतरी ठरवून रंगाराव चंद्रकलेला भेटला आणि झाल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. त्याच्या या बदललेल्या पवित्र्यास चंद्रकला भुलली आणि आपलं मन त्याला देऊन बसली. प्रेमाचं भरतं आलं आणि त्या प्रेमाच्या पावसाने झालेल्या चिखलात दोघेही घसरून तोल घालवून बसले. नंतर फड हल्ला. वर्षभर चंद्रकलेचा काहीच पत्ता नव्हता. रंगरावनेही तो शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता. नसती ब्याद गेली म्हणून तो खुशीतच होता. पण अचानक एके दिवशी हातात तानं बाळ घेऊन चंद्रकला पाटलाच्या वाड्याच्या दारात उभी राहिली. ती अतिशय क्षीण झाली होती. ते बघून थोरल्या पाटलाच्या मस्तकाची शिरच उठली. त्यांनी रंगरावाच्या अंतीच्या चांगला समाचार घेतला. चंद्रकला रंगरावला, ही तुमची लेख आहे, हिला अन मला पदरात घ्या असं म्हणून गयावया करू लागली. गावासमोर पाटलाची पार नाचक्की झाली. झाला प्रकार अंगाशी आल्यामुळं रंगराव बिथरला आणि त्यानं तिला वाड्यात आणून बेदम मारहाण केली. एकुलता एक लेख आणि आबरू दोन्ही वाचवण्यासाठी चंद्रकलेची आणि तिच्या पोरीची खंदकाजवळच्या विहिरीत विल्हेवाट लावायचं ठरवलं. अमावस्येच्या रात्री मार खाऊन अर्धमेली झालेल्या चंद्रकलेला व तिच्या तान्ह्या बाळाला गोनपाटात बांधून त्याला दगड बांधून विहिरीत टाकण्यात आलं. बिचारीला शेवटच्या प्रतिकाराची संधी मिळाली नाही. या सगळ्या प्रकाराची मूक साक्षीदार होती गोदा आजी, रंगरावाची धाराव. थोरल्या पाटलीनबाई अकाली वारल्यानंतर तिनंच तर रंगरावांना सांभाळलं. हा सगळा प्रकार तिला आठवून व त्या 20 वर्षापूर्वी विहिरीच्या गहिऱ्या पाण्यात जीव सोडलेल्या चंद्रकलेचं नाव परत वाड्यात ऐकून गोदा आजी आजारीच पडली. बाईसाहेबांना तिनं ही सारी हकीकत सांगितली. ते ऐकून त्या सुन्नच झाल्या. नवऱ्याच्या कर्तुतीचा त्यांना फार राग आला, पण त्या गप्प बसल्या. इकडं चंद्रीचं वेड वाढतच चाललं होतं. ती दिवसभर शृंगार करून चाळ बांधून नाचायची. वडील तोंडापुढं आले की अंगावर धावून जायची. या वेळाच्या भरातच तिनं फास लावून घेतला. पाटलाच्या घरावर पहिला आघात झाला. रंगराव पाटलाची झोप उडाली. गोदा आजीनं खलिता काढून पाहिलं तर सर्पानं पौर्णिमेचा चंद्र गिळून टाकला होता.
व तो आणखी एक घर पुढे सरकला होता. पोटची पोर डोळ्यासमोर गेल्यामुळं बाईसाहेबांनी अंतरून धरलं. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला होता. त्या तिरमिरीतच त्यांनी खंदकाजवळच्या विहिरीत उडी मारली. पटावरच्या सर्पानं नतही गिळून टाकली होती. हा प्रकार, तो खलिता, हे सगळं गोदा आजीनं रंगरावास समजावलं. तो अंतर्बाह्य हादरूनच गेला. आपला सूड घेण्यासाठी चंद्रकला आली आहे याची त्याला मनोमन जाणीव झाली. पण एक गोष्ट चंद्रकलेला पटलापर्यंत पोचू देत नव्हती. ती म्हणजे गोदा आजीची पुण्याई. म्हातारी आडवी यायले माझ्या, आधी तिचा काटा काढला पाहिजे, अशी चंद्रकला सुमीजवळ बडबडली. तिनं एक विषाची कुपी सुमीला दिली व तिच्या औषधापाशी ठेवायला सांगितले. सुमीनं त्याप्रमाणे केलं. अमावस्येच्या 2 दिवस आधी रंगराव गोदाजीला औषधे देत असताना अचानक वीज गेली. अंधारात त्यानं बाटलीतलं विष औषध समजून पाजलं आणि गोदा आजीनं पडल्या जागी प्राण सोडला. वीज परत आल्यावर झाला प्रकार लक्षात आल्यानं रंगराव रागानं बेभान झाला. आपल्या धाराऊचा आपणच जीव घेतला असं म्हणून वाड्याच्या बैठकीत तो आला, तर तिथं सुमी बैठकीच्या खांद्यावर पाय पसरून बसली होती. तिला पाहून त्याच्या रागाचा बांध फुटला. कार्टे अवदसे, तूच चंद्रकलेला वाड्यात आणलंस, तूच सगळं वाटोळ केलंस, तुझा आता जीवच घेतो, असं म्हणून तो सुमीचे केस पकडणार एवढ्यात थांब अशी हाक ऐकू आली. दारात चंद्रकला उभी होती. चांडाळा, माझ्या पोरीचा एकदा जीव घेतलायस तू, पुण्यांदा नाही घेऊ देणार. ही सुमी माझ्या मागल्या जन्मीची पोर आहे. हे ऐकून सुमी आणि रंगराव दोघेही आश्चर्यचकित झाले. तेव्हा तुझा काळ होता, आज माझा आहे, असं म्हणून तमासगिरांच्या वेशातील नाजूक दिसणाऱ्या चंद्रकलेनं अकराळ विक्राळ रूप घेतलं. ते पाहून सुमी घाबरून पळून गेली. तिच्या डोळ्यांच्या जागी पोकळ्या झाल्या, हाताची नखं हातभर लांब झाली व शरीर पाण्यात बुडून कुजल्यासारखं दिसू लागलं. तू माझी ही गत केलीस म्हणून मी तुझं घर खाल्लं, आता तुझी पाळी, असं चंद्रकलेनं म्हणताच वाड्यात कुजलेलं पाणी जमिनीतून बाहेर पाझरू लागलं. हा सगळा प्रकार पाहून रंगरावाच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तो डोक्याचा फेटा सोडून फरशीवरच पाणी पुसू लागला. वेड्यासारखा मोठमोठ्यानं मला सोड, मला सोड असं ओरडू लागला. चंद्रकला बेसुरूपणे हसू लागली. हळूहळू सगळ्या घरात पाणी भरलं. पाण्याच्या खणीत वाडा खचू लागला. बाहेर सारं गाव गोळा होऊन हे आक्रीत पाहू लागलं. खंदकाजवळची विहीर फुटून वाड्याची जमीन खचायला लागली होती. सुमी व माई जीव वाचवून पळाल्या. वाडा खचला होता व विहिरीच्या गहिऱ्या पाण्यानं रंगरावासह त्याच्या सगळ्या घराचा घास घेतला होता.